सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत इंडियाज मोस्ट फिअरलेस हे शिव अरूर यांचं राहुल सिंग यांचं पुस्तक, ज्याचा मराठी अनुवाद संध्या रानडे यांनी केलेला आहे. मागच्या भागात आपण बघितलं की लेफ्टनंट कमांडर यादव यांचं I-138 हे विमान हवेतच गोते खाऊ लागलं होतं आणि आता त्यांना कसं तरी ते जमिनीवर आणता येईल का याचा प्रयत्न चाललेला होता. आणि त्यांनी हे सगळं करताना त्या विमानाची चाकं खाली केली. तर एक नवीनच प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. तर बघूया आता काय तो प्रश्न होता आणि ते त्यातून कसा मार्ग काढतायत. लेफ्टनंट कमांडर यादव यांना कळत होतं की निर्णय घेण्यासाठी पुरतं 1 मिनिटही त्यांच्या हाती नव्हतं. आमच्या जवळचं इंधन आम्ही बाहेर टाकू शकत नसल्याने विमानाचं जेवढं वजन घेऊन उतरण्याची परवानगी असते त्याच्यापेक्षा आमच्या विमानाचं वजन 18 ते 20 टन अधिक होतं. विमानाच्या पंखांमध्ये विमान उतरवताना त्याचा वेग कमी करण्यासाठी उघडझाप करणाऱ्या पट्ट्या होत्या, पण वीज पुरवठा होत नसल्याने त्या इंचभरही हलायला तयार नव्हत्या. ते म्हणाले, विमान सुखरूप जमिनीवर उतरावायचं असेल तर त्याचा वेग ताशी 200 किलोमीटरपेक्षा जास्त असून चालत नाही. पण IN-305च्या पंखावरचा वेग कमी करणाऱ्या पट्ट्याच कार्यरत नसल्याने विमानाचा वेग कमी करणं शक्य नव्हतं. ते धावपट्टीला ताशी 300 किलोमीटरने धडकणार होतं आणि हा वेग त्याच्या वेगासाठी असलेला नियम तोडण्याची शक्यता होती. असं हे अत्यंत वेगानं येणारं असलेलं धोकादायक ठरावं, इतकं जड असलेलं आणि ज्याच्यावरच त्याच्यातल्या कर्मचाऱ्यांचं नियंत्रण पूर्णपणे सुटलेलं आहे असं विमान घेऊन उतरण्यातल्या एवढ्या सगळ्या अडचणी कमी होत्या म्हणून की काय, आणखी एका अडचणीशी लढा द्यायची वेळ त्यांच्यावर आली होती. मान्सून पूर्व पावसाने दाबोलीमच्या हवाई तळाला झोडपून काढलेलं असल्यानं तिथे सगळं पाण्याचं आणि चिखलाचं साम्राज्य पसरलं होतं. प्रत्येक गोष्ट आमच्या विरोधात जाणारी होती, प्रत्येक गोष्ट. लेफ्टनंट कमांडर यादव त्यांच्या आठवणी सांगत असताना म्हणाले. क्षणभर त्यांच्या मनात विचार येऊन गेला की विमानाला समुद्रात डिच करावं. याचा अर्थ ज्या विमानांची जडणघडण ही पाण्यावर उतरण्यासाठी केलेली नसते त्यांना समुद्रावर नियंत्रित पद्धतीनं उतरवणं आणि ताबडतोब विमानाबाहेर पडून हवा भरलेल्या बोटीत बसणं. त्यांनी त्यांच्या नेव्हिगेटरला एखादी मोठी बोट दिसतीये का ते बघायला सांगितलं. तशी बोट आढळलीच तर तिच्या शक्य तेवढ्या जवळ विमान पाण्यात उतरवता आलं असतं. त्यामुळे त्यांना तिथून बोटीवर घेण्याचं आणि त्या कठीण परिस्थितीतून त्यांची शक्य तेवढ्या लवकर सुटका करण्याचं काम जलद पद्धतीनं होऊ शकलं असतं. ही कल्पना त्यांनी बोलून दाखवली खरी, पण नंतर त्यांना ते सगळं नकोसंच वाटलं. अवंढा गिळून ते काही वेळ गप्प राहिले. विमान शक्य तेवढं स्थिर ठेवायचा ते प्रयत्न करत होते आणि मग त्यांचं लक्ष तिकडे गेलं. त्यांना भारताचा पश्चिम किनारा दिसला, विरळ धुक्यातून डोकावणारा पश्चिम किनारा. कॉकपिटमधून बाहेर नजर टाकलेल्या लेफ्टनंट कमांडर यादव यांच्या लक्षात आलं की ते आता कर्नाटकमधल्या कारवार या गावावरून जाणार होते. कारवार गोव्याच्या दक्षिणेला साधारण 100 किलोमीटरवर होतं. शिवाय तिथे नौदलाचा सगळ्यात मोठा युद्धनौकांसाठी असलेला तळही होता. म्हणजे IN-305 आता त्याच्या परिचयाच्या परिसरात होतं. पण अर्थात याही विचाराने त्यांना कुणालाच फारसा दिलासा मिळाला नाही. त्या क्षणी जर विमानाच्या इंजिनाचा स्फोट झाला असता तर त्यांना लगेच बाहेर पडणंही शक्य झालं नसतं, कारण ते त्यावेळी अतिशय कमी उंचीवर होते. आणि समजा त्यांना तसं उतरणं भाग पडलं असतं तरी पॅराशूट उघडायला पुरेसा वेळ मिळाला नसता आणि ते जमिनीवर आपटलेच असते. परतीच्या वाटेवरचे सगळे दोर कापले गेले होते. दोन्ही हातांचा वापर करत लेफ्टनंट कर्नल यादव विमान स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करत होते. विजेच्या पुरवठ्यापासून वंचित झालेल्या विमानाला नियंत्रणात ठेवणाऱ्या यंत्रणेवर विलक्षण ताण पडत होता. प्रत्येक स्वयंचलित यंत्रणा पायलट्सकडून हाताने कार्यरत करण्याचा प्रयत्न चालू होता. खाली खाली येत असलेल्या विमानावर नियंत्रण ठेवताना दोन्ही पायलट्स घामाघूम झाले होते. तेवढ्यात विमानातल्या त्या कोलाहलातही कुणाचं तरी मोठ्याने ओरडणं लेफ्टनंट कमांडर यादव यांच्या कानावर पडलं.
त्यांनी मागे वळून पाहिलं. कर्मचाऱ्यांपैकी एक जण त्याच्या हातातला मोबाईल फोन जोरजोरात हलवून दाखवत होता. मी तो फोन चटकन त्याच्या हातातून ओढून घेतला. आमच्या सगळ्यांच्याच नशिबाने फोनला सिग्नल मिळत होता, लेफ्टनंट कमांडर यादव म्हणाले. त्यांनी ताबडतोब दाबोलीमच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलला फोन लावला आणि शक्य तेवढ्या उंच आवाजात IN-305ची सगळी परिस्थिती तिथल्या अधिकाऱ्यांच्या कानावर घातली. तिथल्या तळावर विमान उतरताना जो काही उत्पात घडून येण्याची शक्यता होती त्याच्याशी सामना करण्याची तयारी ठेवण्याविषयी त्यांना सांगितलं. विमान चालू असताना मोबाईल फोन वापरणं खरं म्हणजे नियमबाह्य, इतर प्रवासी विमानांसारखंच. पण लेफ्टनंट कमांडर यादव यांना माहीत होतं की जर त्यांचं विमान दाबोलीमच्या धावपट्टीवर उतरताना जोरात आदळणार असेल तर त्यासाठी आणि त्यानंतर पुढे घडणाऱ्या कल्पनातीत भयावह घटनांशी सामना करण्याकरता हवाई दळ सज्ज असणं अत्यंतिक गरजेचं होतं. कारण विमान जमिनीवर उतरवताना वापरले जाणारे लँडिंग गिअर्सही निकामी झालेले असणार आणि विमान आगीच्या लसलसत्या ज्वाळांमध्ये लपेटलेलंही असू शकणार होतं. आणि या घटकेला मोबाईल ही त्या सगळ्यांची एकमेव जीवनवाहिनी कार्यरत होती. पण तरीही त्या सगळ्यांनाच कळत होतं की त्या क्षणी तरी सुखरूप राहणं न राहणं हे पूर्णपणे त्यांच्या नशिबावर अवलंबून होतं. ते सगळे सुखरूप न राहण्यासाठी काहीच करू शकत, त्याची तशी शक्यता जास्त होती. ज्या विलक्षण परिस्थितीत ते अडकलेले होते त्याचं गांभीर्य आणि कठोर दुष्परिणाम या दोन्हींची जाणीव त्यांना घेरून बसलेली होती. अशा वातावरणातच लेफ्टनंट कमांडर यादव आणि त्यांच्या कर्मचारी वर्गाच शेवटच्या काही क्षणांमध्ये त्यांचा सगळा निर्धार एकवटून विमान स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करत होता. शेवटच्या असासाठी की तळावरची धावपट्टी हळूहळू त्यांना दिसायला लागली होती. धूसर, अस्पष्ट, पण तेवढ्यातच इंजिनचं तापमान अचानक वाढलं आणि त्याने मोठ्याने आवाज करायला सुरुवात केली. तसं ओरडून ते बहुधा जमिनीपासून अवघ्या काही फुटांवर असताना फुटण्याची धमकी देत असावं, लेफ्टनंट कमांडर यादव म्हणाले. मग मला कल्पना होती की इंजिन्सचा कुठल्याही क्षणी स्फोट होऊ शकतो. मी सगळ्यांना ओरडून सांगितलं की धावपट्टीवर उतरण्याची ही आता शेवटची संधी आहे. करा किंवा मरा, एवढंच आता बाकी उरलं होतं. आता कुठल्याही प्रकारे माघार घेणं हा पर्यायच त्यांच्याजवळ नव्हता. विमानातल्या प्रत्येकानं आपला श्वास रोखून धरला आणि त्याच क्षणी विमान दाणकन जमिनीवर आपटलं. क्षणभरच आधी आणखी एक सत्यही त्यांच्यापुढे असंच आदळलं होतं. माझ्या लक्षात आलं की विमानाच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी ते थांबवण्यासाठी आमच्याजवळ हायड्रॉलिक ब्रेक्सच नव्हते. मी तो प्रचंड वेग कमी कसा करणार होतो? विमानाची इंजिन्स बंद करणंही माझ्या हातात नव्हतं, कारण तीसुद्धा विजेवर चालणारीच यंत्रणा होती, लेफ्टनंट कमांडर यादव सांगत होते. पण मग त्यांना फारसा कुणालाही माहीत नसणारा एक उपाय अचानक आठवला. I-138 या विमानात अशी एक यंत्रणा बसवलेली असते की पायलट्स हवेच्या दाबाचा वापर करत विमानाच्या पंखांना विमानाशी समांतर करू शकतात. याला फेदरिंग असं म्हणतात. या पद्धतीमुळे विमानाचं फरफटत जाणं कधी कमी होतं आणि इंजिनचे पंखे फिरणंही थांबतं. पण अर्थातच हा पर्याय कमालीचा धोकादायकही असतो. I-138ला प्रत्येक पंखावर 2 अशी एकूण 4 इंजिन्स असतात आणि ती 4ही इंजिन्स जर एकाच वेळी बंद करता आली नाहीत, त्यातलं एक जरी इंजिन दुसऱ्याच्या आधी बंद झालं तर विमान भर वेगात त्याच्या मार्गापासून लांबवर कुठेतरी फेकलं जातं आणि मागे उरतात फक्त आगीच्या ज्वाळा आणि विमानाचे जळून खाक झालेले पत्रे, तेही पूर्णपणे चुराडा झालेले. लेफ्टनंट कमांडर यादव यांनी त्यांच्या फ्लाईट इंजिनियरकडे बघितलं आणि त्याला ही यंत्रणा कार्यरत करण्याची खूण केली. त्यासाठी ओढावे लागणारे दांडे अगदी काळजीपूर्वक लक्ष ठेवून एकाच वेळी खेचण्याचीही सूचना त्यांनी त्याला दिली. आम्हाला थोडा बहुत याचाही म्हणजे उभ्या आसाभोवती लंबकाप्रमाणे आंदोलनही करणं उपयोग करता आला असता, पण टोकाला जाऊन काहीतरी करून पाहणं धोक्याचंच होतं. आमच्या प्राणांशीच गाठ होती असे काही प्रकार करण्यात
कमांडर यादव म्हणाले. नशिबाने त्यांनी आणि फ्लाईट इंजिनियरने अंमलात आणलेला उपाय लागू पडला. IN-305ने ज्या क्षणी आपली चाकं धावपट्टीवर टेकवली त्याच क्षणी लेफ्टनंट कमांडर यादव यांनी तातडीने आधी बाहेरची 2 इंजिन्स आणि त्यानंतर लगेच आतल्या बाजूची 2 इंजिन्स बंद केली. त्यानंतर लगेच त्यांनी जी काही क्षीण अशी हायड्रॉलिक पॉवर त्या मृतप्राय विमानात उरली होती तिचा वापर करून धावपट्टीच्या बरोबर मधल्या रेषेवर विमान उभं केलं. त्याने मध्येच दिशा बदलून धावपट्टीच्या बाहेर पडू नये यासाठी त्यांना अक्षरशः कसरत करावी लागली. IN-305ने धावपट्टीवरच योग्य तऱ्हेने थांबणं हे फक्त त्यांच्या आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठीच महत्त्वाचं नव्हतं, तर दाबोलीमच्या तळावरचे इतर कर्मचारी आणि विमान यांचं सुरक्षित असणंही तेवढंच महत्त्वाचं होतं. I-138च्या कर्मचाऱ्यांनी अत्यंत कठोर परिस्थितीत 1 तास काढल्यानंतर त्यांना त्यांचा पहिला मित्र भेटला, तो म्हणजे दाबोलीम हवाई तळाचा लांबलचक रनवे. इतर ठिकाणांपेक्षा ही धावपट्टी अधिक लांब असल्याने एखादं विमान चुकून माकून धावपट्टीवर जास्त वेगानं आदळलंच तर त्याची गती कमी करण्यासाठी आणि ब्रेकशिवाय ते थांबवण्याची संधी त्यामुळे वैमानिकास मिळते. धावपट्टीवर टेकल्यानंतर जवळजवळ 9,000 फूट धावल्यानंतरच आमचं विमान थांबलं. धावपट्टीच्या पलीकडेच असलेली दरी मला दिसत होती. सुदैवानं विमान थांबवण्यात आम्हाला यश आलं होतं. विमानाच्या इंजिन्सच्या डरकाळ्या आता थांबल्या होत्या, पण त्यांनी त्यांची जागा आता आपत्कालीन सायरन्सनं दिली होती. वैद्यकीय पथकांनी लेफ्टनंट कमांडर यादव यांना आणि इतर कर्मचाऱ्यांना I-138मधून तातडीनं बाहेर काढलं. लेफ्टनंट कमांडर यादव म्हणाले की त्यावेळी मला जाणीव झाली की नुकतंच जे घडून गेलं होतं ते सगळंच किती भयावह होतं. तुमचं विमान हवेत असतं आणि अचानक काही समस्या उद्भवतात त्यावेळी तुमचं लक्ष फक्त ती समस्या सोडवण्यावर केंद्रित झालेलं असतं. एकीचं निराकरण झालं की दुसरी सोडवण्यात तुम्ही गुंतून जाता. दुसरा कुठचाच पर्याय तुमच्या पुढे नसतो. तुमच्या समोरचा प्रश्न सोडवताना तुमचं लक्ष इकडे तिकडे जातच नाही, ते म्हणाले. हवाई दलाच्या नियमानुसार त्यांची वैद्यकीय तपासणी झाली आणि त्यानंतरच लेफ्टनंट कमांडर यादव यांना त्यांच्या घरी जाता आलं. घरी त्यांच्या पत्नी आणि त्यांची 2 मुलं होती. त्या दिवशी रात्रीचं जेवण नेव्हल ऑफिसर्स इन्स्टिट्यूटमध्ये घेण्याचं त्या सगळ्यांनी आधीच ठरवलेलं होतं, पण लेफ्टनंट कमांडर यादव अतिशय थकलेले असल्यामुळे त्यांना घरीच विश्रांती घ्यावी असं वाटत असल्याचं त्यांनी त्यांच्या पत्नीला सांगितलं आणि त्यात तिलाही काही फारसं आश्चर्य वाटलं नाही, कारण बऱ्याच वेळा अशा गोष्टी अशा मोहिमा पार पाडून आल्यानंतर त्यांचे पती अनेकदा थकलेले असत. IN-305चे सर्व कर्मचारी त्या दिवशी खूप मोठ्या संकटातून वाचले होते, पण एकापाठोपाठ एक उद्भवणाऱ्या अडचणींचे त्यांनी अक्षरशः ढीग पार केले होते. असं म्हटलं तरी ते चूक ठरू नये. या घटनेनंतर 3 वर्षांनी ते नौदलाच्याच काही कामासाठी रशियाला गेले होते. त्यावेळी इल्युशन डिझाईन हाऊसच्या एका डिझायनरने त्यांना एका समारंभाच्या वेळी जरा बाजूला घेऊन नंतर बराच बोलबाला झालेल्या त्यांच्या त्या दिवशीच्या या फ्लाईटविषयी सखोल माहिती विचारली. लेफ्टनंट कमांडर यांनी जे काही सांगितलं ते त्या डिझायनरने नीट लक्ष देऊन ऐकलं. ऐकत असतानाच काही गोष्टी त्यांनी टिपूनही घेतल्या. भारतीय नौदलाच्या या कर्मचाऱ्यांनी त्या दिवशी स्वतःचे प्राण तर वाचवलेच, पण विमानही सुखरूप ठेवलं याचं त्याला राहून राहून आश्चर्य वाटत होतं. पाकिस्तानी युद्धनौकांची अगदी जवळून माहिती घेण्याची त्यांची मोहीम त्या दिवशी पूर्ण होऊ शकली नाही, पण तरीही नौदलाच्या 8 कर्मचाऱ्यांचे जीव त्या दिवशी लेफ्टनंट कमांडर नितीन यादव यांच्या भारतीय नौदलाने म्हटलं आहे त्याप्रमाणे अत्यंत प्रगल्भतेने मन शांत ठेवून आणि मृत्यूची टांगती तलवार डोक्यावर असतानाही निश्चयी वृत्तीने परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याच्या क्षमतेमुळे वाचले होते, यात संशयच नाही. यानंतर 1 वर्षाने IN-305वर असताना त्यांनी केलेल्या नेतृत्वासाठी त्यांना शौर्यचक्र देऊन गौरवण्यात आलं. त्या घटनेनंतर IN-305ची चौकशी करण्याचं, तिच्यावरच्या कर्मचाऱ्यांना मृत्यूच्या दारापर्यंत जाऊन यावं लागण्याचं कारण शोधलं जात असतानाच
चौथ्याच दिवशी लेफ्टनंट कमांडर यादव दुसऱ्या एका I-138मध्ये बसले होते आणि त्यांनी खुर्चीचा पट्टा स्वतःच्या कमरेभोवती अडकवून घेतला होता. त्यांची ती कामगिरी अपूर्ण राहिली होती खरी, पण अगदी तशाच एका दुसऱ्या कामगिरीवर ते निघाले होते. फक्त यावेळी पाकिस्तानी युद्धनौकांची ती जोडी विरुद्ध दिशेने चालली होती आणि ती त्यांची कामगिरी यशस्वी करूनच ते परतल्याचंही समजलं. तर मंडळी, असे हे थरारक अनुभव आपल्या आर्मी, एअरफोर्स, नेव्हलच्या ऑफिसर्सना येत असतात आणि त्यांच्या जीवावरच आपण इथे शांतपणे बसतो आहोत. त्याची आपण नेहमी मनापासून अगदी म्हणजे त्यांना मानवंदना दिली पाहिजे. यासाठी नमस्कार. उद्या परत भेटूया दुसऱ्या एखाद्या छान गोष्टीसह. तोपर्यंत बाय बाय.